महान त्याग. एका घनदाट जंगलात एक माकडांची मोठी टोळी राहत होती. ते सारे मोठ्या आनंदात जगत होते आणि आपल्या राजावर खूप खुश होते. एक दिवस माकडांच्या राजाने सगळ्या माकडांना बोलावलं. मित्रांनो, इतकी वर्ष आपण या आंब्याच्या झाडावर मोठ्या आनंदात जीवन घालवत होतो, पण आज मात्र माझं मन मला काहीतरी संकटाची सूचना देत आहे. काय सूचना महाराज? आजपर्यंत मनुष्याला आम्रफलाचा स्वाद माहीत नाही, पण जर का त्यानं एकदा हा स्वाद घेतला तर आपल्यासाठी ती अत्यंत वाईट गोष्ट असेल. मग आपल्याला काय करायला हवं महाराज? एक उपाय आहे. आंब्याच्या झाडांच्या ज्या फांद्या नदीवर झुकलेल्या आहेत त्या सर्व फांद्यांवरून आंबे काढून घ्या. अत्यंत सावधपणे काम करून सुद्धा एक रसाळ आंबा नदीमध्ये पडलाच. एका कोळ्याला माशांबरोबर तो आंबा नदीत मिळाला. अरे हे काय? कदाचित माझ्या मित्राला माहिती असेल. त्याने ते फळ आपल्या मित्राला दाखवलं. अरे हे बघ काय, हे मला माशांबरोबर नदीत मिळालं. मी चाखून बघितलं, खूप छान आहे. मी असे फळ आधी कधीच पाहिले नव्हते. मला वाटतं आपण हे फळ महाराजांना नेऊन दाखवूया. मला वाटतं तेच योग्य आहे. तो कोळी राजवाड्याकडे निघाला. हे काय आहे प्रधानजी? याला आम्रफल म्हणतात महाराज. हे अत्यंत मधुर आणि चविष्ट असते. असं? पण हे आंबे उगतात कुठे? दाट जंगलात मोठ्या झाडांवर उगवतात महाराज. ठीक आहे प्रधानजी, उद्या आपण तिकडे जाऊया. जाण्याची तयारी करा. जशी आज्ञा महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आपल्या सैनिकांबरोबर जंगलात जायला निघाला. ते तिथे जाताच जंगलामध्ये एकदम गोंधळ उडाला. अस्वस्थ होऊन सगळी माकडं आरडाओरड करू लागली. अरे, हे आवाज कसले? माकडे आहेत महाराज. सैनिकांना सांगा की आंब्यांबरोबर आज आम्ही माकडांचा मांस सुद्धा खाणार आहोत. सगळी माकडं घाबरली. सैनिक माकडांची शिकार करू लागले. महाराज, त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं आहे. आम्हाला वाचवा. अरे थांबा थांबा, असे घाबरू नका. मला काहीतरी विचार करू द्या. जसं मी सांगतो तसंच करा. चला पटकन सगळेजण नदीच्या जवळच्या झाडावर जाऊ. जीव वाचवायचा असेल तर लवकर करा. चला लवकर. त्या लांब वेलीचं एक टोक त्या झाडाला बांधा आणि दुसरं टोक माझ्या कमरेला. नदी पलीकडे जाऊन मी ती फांदी पकडतो. माकड राजाने एक लांब उडी मारून नदी पार केली आणि एका झाडाची फांदी पकडली. त्याला जेव्हा कळलं की त्याला बांधलेली वेल छोटी आहे, तेव्हा त्याने झाडाची फांदी पकडून झोके घ्यायला सुरुवात केली. माकडं एकामागून एक नदी पार करू लागली. लवकर, मी खूप थकलो आहे. मी जास्त वेळ धरून ठेवू शकणार नाही. माकडांच्या त्या टोळीमध्ये एक क्रूर माकड राहत होतं. त्याला स्वतःला राजा बनायचं होतं. आता माझी राजा बनण्याची वेळ आली आहे. आता मला राजाला मारावंच लागेल. त्या क्रूर माकडाने पटकन नदी पार केली आणि झाडावर चढल्याबरोबर माकड राजाला जोरदार धक्का देऊन खाली पाडलं. सगळी माकडं ते भीषण दृश्य लांबून पाहत होती, पण त्याला वाचवायला कोणीही पुढे आलं नाही. माकड राजाचा हात सुटला. तो एका खडकावर जाऊन आपटला आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. तिकडे नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून राजा सुद्धा हे सर्व दृश्य पाहत होता. चला त्या बिचाऱ्याची मदत करूया. स्वतःच्या जीवावर खेळून तू त्या सगळ्यांना वाचवलंस. ते तर माझं कर्तव्य होतं. ही काही फार मोठी गोष्ट नाही. तुला तर गंभीर जखम झाली आहे. ताबडतोब इलाज करायला हवा. नाही नाही, मला इथेच सोडून द्या. माझं मरण जवळ येत चाललं आहे. अरे अरे, तुला तर खूप वेदना होत असतील. मला माझी पर्वा नाही. मला खुशी आहे की माझे सर्व प्रजाजन सुरक्षित आहेत. एवढं बोलून माकड राजाने प्राण सोडला. आत्मबलिदान सगळ्यात मोठा त्याग आहे.